नमस्कार, संगीताज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला शिकवणार आहे प्रिन्सेस कट कसं कटिंग करायचं ते। आणि प्रिन्सेस कट मी जे शिकवणार आहे ते एकदम सोप्या पद्धतीत आहे। अजिबात पेपरची गरज पडत नाही आणि दोन वेळा कटिंग करायची गरज पडत नाही। कधी कधी आपल्याला प्रिन्सेस कटचा पहिला पार्ट असतो पुढच्या साईडचा तो बरोबर कापतो आणि त्याच्या साईडचा जो दुसरा भाग आहे तो दोन वेळा कापावा लागतो। तर तसं काही करायचं नाही, फक्त एकदाच कटिंग करायचं आहे सगळं। तुम्ही एकदा माझा पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल की मी किती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे ते। हे बघा, मी तुम्हाला अशा प्रकारे प्रिन्सेस कट सांगत आहे। हा आपला पाठीमागचा भाग कापलेला आहे पहिलाच, आणि ह्या भागावरून आपल्याला प्रिन्सेस कट कसं कटिंग करायचं ते मी दाखवते तुम्हाला। आता ह्या टोकापासून इथपर्यंत आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथून ह्या पॉइंट पासून वरती 5 इंच जायचं आहे। अशा प्रकारे ही लाईन मारायची 5 इंचावर, आणि इथून पुन्हा आपल्याला ह्या टोकाला इकडे हे जे आपला हा जो पॉइंट आहे आर्म होलचा, इथे नाही, इथे ह्या टोकावर आपल्याला न्यायचं नाही, तर थोडंसं साईडला घ्यायचं आहे आपल्याला। हा राऊंड असा थोडासा साईडला न्यायचा आहे अशा प्रकारे। मी हे पाठीमागच्या भागावर सर्व मार्किंग केलेलं आहे। आता आपल्याला दुसऱ्या कपड्यावर ठेवून याचं मार्किंगचं सेट करून घ्यायचं आणि मग कटिंग करायचं आहे। आणि वरून हे बघा, ही आपली लाईन आहे, इथून खाली आपल्याला ही शिलाईची मार्जिन सोडून 4.5 इंच खाली यायचे। आणि इथून आपल्या गळ्याचं पण माप टाकायचं। यांचा गळा आहे 7 इंच, तर इथे 7 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे। आणि हे असंच खाली येऊन इकडे असं शेप द्यायचं आपल्याला। हे मी पाठीमागच्या भागावर तुम्हाला एक कटिंग करून म्हणजे मार्किंग करून दाखवले। आता कटिंग कसं करायचं ते दाखवते। बघा, हा आपला कपडा आहे, ह्याच्यावर कसं कटिंग करायचं ते दाखवते। हे मार्किंग तर आपण केलेलेच आहे। असं ॲडजस्ट करून घ्यायचा पूर्ण कपडा। हे जे मार्किंग आहे हे डार्क करायचं आपल्याला असं अशा प्रकारे। आणि ही जी इथून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची इथपर्यंत, आणि इथे पण इथपर्यंत घेतली। आता हे पण आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे आणि इथपासून तर इथपर्यंत पुन्हा मार्किंग करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे ही बघा। अशा प्रकारे मार्किंग केलं आपण। आता हे असं थाप मारायची। हे तुम्हाला दिसतच असेल, तर नसेल तर झूम करून बघा। हे बघा, इथे आहे, थोडंसं कमी दिसते, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। आणि असं जर दिसत नसेल तर अजून एक आयडिया दाखवते तुम्हाला मी। पहिले डार्क मार्किंग करून घेऊया आपण। अशा प्रकारे मार्किंग झाले। इकडे खाली पण मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे इथपासून ही मार्किंग केलेली आहे, हे डार्क केलेलं आहे। अशी थाप मारायची। हे बघा, आता ही तुम्हाला दिसतच असेल। हे बघा, ही मार्किंग आहे। नसेल दिसत तर झूम करून बघा, दिसेल नक्कीच। आणि त्याच्यावर आपल्याला पुन्हा चॉकने अशी मार्किंग करायची। आणि हे कटिंग करून घ्यायचं। आणि इकडे ह्या साईडला अर्धा इंच खाली यायचं असं।
थोडंसं अर्धा इंच फक्त, आणि हे इथे जॉईन करायचे असं. आता हे कटिंग करायचं आहे. इथे एक शेप द्यायचा राहिला आपला, इथे एक शेप द्यायचा आहे अर्ध्या इंचावर. हे आतल्या साईडचा शेप आहे आपला. अशा प्रकारे हा शेप तयार झाला. हे कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजून तुम्हाला ह्या साईडचा भाग काढायचा आहे. त्याला सुद्धा डबल कपडा कापायची गरज नाही आहे. इथे मला वेगळा शेप द्यायचा आहे, पानगळा द्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे पानगळ्याचं मार्किंग केलं आहे. हा भाग मी बाजूला ठेवते. मी आता पुन्हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे मी. हे जे आपण डार्क मार्किंग केलं होतं, हे आता ह्याचा काही मतलब नाही. आता हे आपल्याला महत्त्वाचं आहे, हे मार्किंग. तर पुन्हा एकदा आपल्या ह्याच्यावर मार्किंग करायचे. इकडे असा थोडासा कपडा सोडायचा आहे आपल्याला. पुन्हा हे डार्क करायचं असं. आणि अगोदरच्या पार्टला, ह्या पार्टला आपण इकडे मार्किंग केलं होतं, आता आपल्याला ह्या साईडला करायचं आहे. आणि खालून पण करायचे. आणि इथून या साईडला पण ह्या पार्टला इकडे अर्धा इंच खाली आलं होतं, आता ह्या पार्टला पण इथे अर्धा इंच खाली यायचं आहे. अशा प्रकारे हे बघा, इथपासून इथपर्यंत अर्धा इंच खाली हे आपला कपडा आहे बघा. हां, आणि इथून इथपर्यंत अर्धा इंच खाली आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. पुन्हा याच्यावर थाप मारायची. आणि हे आता मार्किंग झालेलं आहे बघा, दिसतंय. याच्यावर चॉकने पुन्हा एकदा असं करायचं. आणि आता हे आपण अर्धा इंच खाली सोडलं होतं, हे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि वरती 5 इंच जायचं. आणि 5 इंचावर मार्किंग करायची. आणि ह्या 5 इंच ह्या मार्किंगच्या समोर 1.5 इंच बाहेर यायचं. हे 1.5 इंच बाहेर आलं. आता हे टोक ह्याला मिळवायचं आहे अशा प्रकारे, आणि इकडचं इकडे मिळवायचं. हे अर्धा इंच जास्त मिळवायचं आपल्याला शिलाईसाठी इकडे. आणि इथे आपल्या हा शेपच आहे, त्याच्यामुळे इकडे काही अर्धा इंच सोडायची गरज नाही. आता हे कटिंग करायचं. किती सोपी पद्धत आहे बघा. कोणाच्याही पटकन लक्षात येईल, एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे हे आपलं कटिंग झालेलं आहे प्रिन्सेस कटचं. हे बघा, अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्ही पण एकदा ही पद्धत अवलंबून बघा, या प्रकारे कटिंग करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. कारण की अशा पद्धतीने कटिंग केलं तर पेपर तर नाहीच नाही, परंतु दुसरा कपडा 2 वेळा कटिंग करायची गरज पण पडत नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी हे कटिंग केलेलं आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जरासा व्हिडिओ पुसट येतोय, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तरी पण मी तुम्हाला जे दाखवले ते एकदम सोप्या पद्धतीने दाखवले बघा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघा. हे व्हिडिओ इथंच फक्त खराब झाले, नंतर अगोदरचा बरोबर आहे. हे मार्किंग केले सगळं व्यवस्थित आहे, फक्त आता दिसत नाही आहे व्यवस्थित व्हिडिओ. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.
ओके.